ठिकाणी सेवादलचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय विलास बापू आवतार यांचे आगमन झालेले आहे। त्यांचे प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये नियुक्ती झालेली आहे। मी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय शेख या ठिकाणी खरं तर आज आपला देश आपलं राज्य ज्या निरार्थक शक्तींच्या हातात गेलेलं आहे आणि आपल्या सर्वांचे नेते आदरणीय राहुलजी असतील खरं तर आदरणीय राहुल गांधीजींच्या नेतृत्वामध्ये खरगे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि प्रदेश अध्यक्ष आमचे सप्पा साहेबांच्या नेतृत्वामध्ये या ज्या नियुक्ती झालेल्या आहे या सर्व मागण्यांचे मनपूर्वक अभिनंदन या ठिकाणी करते। परंतु महिला काँग्रेसची एक पदाधिकारी होण्याच्या नाते या काँग्रेस पक्षाची एक कट्टर कार्यकर्ता होण्याच्या नाते या ठिकाणी खंत व्यक्त करते की एवढ्या मोठ्या मंचावर एक महिला भगिनी देखील त्या ठिकाणी बसू शकत नाही। गेल्या 3 वर्षापासून या ठिकाणी प्रभारी अध्यक्ष शेख युसूफ आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये सतत महिला काँग्रेस ही घटक गेलेली आहे। महिला काँग्रेस ही शून्य झालेली आहे। आम्ही अनेकदा प्रयत्न केलेले आहे महिला काँग्रेसला एकत्र आणण्याचा, महिला भगिनींना या ठिकाणी आम्ही भरपूर पदे पण दिलेले आहे। मात्र ज्या पद्धतीने प्रभारी अध्यक्ष शेख युसूफ हे महिला काँग्रेसला ट्रीटमेंट देतात त्यामुळे महिला काँग्रेसला आता महिला काम करत नाही। मोजक्याच बोटावर मोजणे इतक्या महिला या ठिकाणी काम करतात। याची सर्वस्व जिम्मेदारी जी आहे, जबाबदारी जी आहे तुमचा सर्व आरोप आहे का काँग्रेस पक्षामध्ये काँग्रेस पक्षामध्ये आमच्यासारखे छोटे कार्यकर्ता एक निष्ठेने काम करतात, मात्र दुहेरी स्वभावाचे म्हणजे आपल्या पक्षात राहून इतर पक्षांचं पाठीमागून निवडणुकामध्ये काम करणारे शेख युसूफ प्रभारी सारख्या लोकांनी आज शहरामध्ये नेतृत्व करण्याचं 3 वर्षापासून नेतृत्व करत आहे। मग मला काँग्रेसला हाच प्रश्न विचारायचा आहे, एकीकडे राहुल गांधीजी भांडण करतात, एकीकडे राहुल गांधीजी फाईट करत आहे आपल्या तुमच्या आमच्या सगळ्या सर्वसामान्य जनतेसाठी, मात्र ज्या पद्धतीने शहर प्रभारी काँग्रेसचे शेख युसूफ आहे 3 वर्षापासून या माणसाने काँग्रेस घटवलेली आहे। आज जो कार्यक्रम होता हा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांच्या पदग्रहणाचा कार्यक्रम होता, म्हणून आज हा हॉल भरला। मला पत्रकारांनी सांगावे आतापर्यंत शेख युसूफच्या नेतृत्वामध्ये माझे कुठल्याही कार्यकर्त्यासोबत पदाधिकाऱ्यासोबत वैयक्तिक दुश्मनी नाही। मी काँग्रेसची एक कट्टर कार्यकर्ता आहे, राहुल गांधीची कट्टर समर्थक आहे। त्यामुळे माझी फक्त विनंती आहे की लवकरात लवकर आम्हाला एक चांगला अध्यक्ष द्यावा आणि तो जो की सर्व समाजाला या ठिकाणी घेऊन चालेल। इंदिरा गांधी या महिलांनी केलं त्यामध्ये महिलांना आपण जर बघितलं तर नॅशनल लेवलला बघा, महाराष्ट्र लेवलला बघा, महिलांना डावरण्याचं काम होत नाही। मात्र शहर काँग्रेस कमिटीमध्ये 100% महिलांना नेहमी डावरण्याचं काम होतं। जी महिला चांगलं काम करते तिच्याबद्दल अपशब्द वापरण्याचं काम होतं आणि हे फक्त या 3 वर्षामध्येच होत आहे। प्रभारी अध्यक्ष म्हणून शेख युसूफ यांना नियुक्ती दिली आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आज महिला भगिनीचं खच्चीकरण या शहरामध्ये होतं। आमची मागणी आहे लवकरात लवकर शेख युसूफ यांना बदलण्यात यावा, अन्यथा महिला काँग्रेस कमिटीच्यातर्फे महिला काँग्रेस कमिटीच्या वतीनेच मी माझ्या सर्व महिलांना घेऊन या शहरामध्ये आंदोलन करणार आहे। हे आंदोलन गल्ली ते दिल्लीपर्यंत असणार आहे। त्याच्यासाठी असणार आहे की प्रत्येक शहरात प्रत्येक जिल्ह्यात या देशामध्ये महिला भगिनींना मान दिला पाहिजे, राहुल गांधीच्या विचारांना फॉलो केलं गेलं पाहिजे, काँग्रेसच्या विचारांना फॉलो केलं गेलं पाहिजे।